नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत दह्यापासून घरगुती चक्का आणि त्यापासून बनवणार आहोत आपण श्रीखंड. पण त्याच्यामध्ये आपण आंबा टाकणार आहोत. आंब्याचा सीजन असल्या कारणाने आपण आम्रखंड तयार करणार आहोत. चला तर मग यामध्ये आता आपण दह्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घेणार आहोत आणि त्याचं सर्व पाणी आपण मस्तपैकी काढून घ्यायचं आहे. पूर्णपणे त्याचं एकदम पाणी घालून एकदम त्याचा चक्का तयार करायचा. त्याला म्हणतात हंकर्ड. तेच करूया आपण. त्याला काही प्रोसेस करून घेऊया. आता हे घेतलं. ह्याच्यामध्ये आता हा कॉटनचा मी रुमाल घेतलेला आहे. तुमच्याकडे काय दुसरंही पातळ कपडा असेल तर त्याला किती उत्तम होईल. ह्याच्यामध्ये आता आपण ते दही टाकूयात. घेतलेलं दही ह्याच्यामध्ये टाकूयात. हे ओतून घेतलं की ह्याच्यामध्ये मस्तपैकी मला एकदम घट्ट बांधून घ्यायचं. जेवढं घट्ट जमेल तेवढं घट्ट पाणी पूर्ण निघालं पाहिजे. पूर्णपणे ते निथळून यायचं. व्यवस्थितपणे बांधून घ्यायचं सगळं. एक तर तुम्ही त्याला असं टांगून ठेवू शकता, एक तर रात्रभर तुम्ही त्याची टांगून ठेवू शकता. तर दुसऱ्या दिवशी पूर्ण त्याचं पाणी निथळून जाईल. किंवा काहीतरी असं जडसर त्याच्यावरती ठेवून वजन ठेवून त्याचं पाणी काढून घेऊ शकता. हे बघा मी असं बनवलेलं आहे. असं एकदम घट्ट बांधून घ्यायचं. त्याला आपण चक्का तयार करू. हे बघा आपला चक्का आता तयार झालेला आहे. संपूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे. मी 2 तासासाठी त्याच्यावरती जडसर ठेवून तयार केलेलं आहे. हे बघा किती छानपैकी चक्का आपला तयार झालेला आहे. आता हे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. एक आंब्याचा आपण गर काढून घेतलेला आहे. याला मिक्सरमध्ये फिरून घेऊयात. हा आंब्याचा गर आपण एकदम बारीक मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे. त्यात आपण साईडला ठेवूया आणि आपल्या श्रीखंडाला लागली साखर फिरवून घेऊयात मिक्सर. हे बघा छान मस्त बारीक झाले पावडर. काढून घेऊया वाटीत. ही जी वेलची पूड पण करून ठेवलेली मी पण त्यात टाकण्यासाठी. आता आपण या चक्क्याला चाळणीमधून चांगल्यापैकी मसळून घेऊयात आणि याची फाईन अशी मसूद पेस्ट तयार करून घेऊयात. एकदम मसूद झाली एकसारखी. किती एकदम सुरेख चाळणीतून बाहेर आलेलं एकसारखं मसूद. त्या चक्का एकदम क्रीमी स्ट्रक्चरमध्ये आलेला आहे. किती छान वाटतं. मला आता काढून घेऊयात. त्याला आता मी वाटीमध्ये घेतलं. ह्याला आता मी छानपैकी हाताने पेटून घेऊ. एकदम हलकं होईपर्यंत पेटायचं आहे. त्याला छानपैकी पेटून घेऊया त्याला आता. याला एकदम छानपैकी फेटून घेऊयात. एकदम हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं. छान मऊसर छानपैकी मऊसूद झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण चवीपुरती जेवढं आपल्याला गोड लागेल तेवढी साखर टाकूयात. मी यात 4 ते 5 चमचे साखर टाकणार आहे. जेमतेम जेवढं श्रीखंड गोड असतं, आम्रखंड गोड लागेल त्या हिशोबाने, कारण की यात आंबा पण आपण पल्प टाकणार आहोत. आता आपण साखर याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊयात. आता आपण यावर ॲड करूयात आंब्याचा पल्प जो आपण बनवलेला आहे तो पण ह्यात मिक्स करून घेऊयात. छानपैकी याला पण मस्तपैकी मिक्स करून घेऊयात. जोपर्यंत एकजीव असं होत नाही तोपर्यंत फेटून घेऊयात. आंब्याचं गर बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे. आता यात आपण थोडीशी वेलची पूड टाकूयात. वेलची पण छानपैकी मिक्स करून घेऊयात. बघा किती छान मऊसूद स्ट्रक्चर आलेलं आहे. एकदम मस्त जसं आपल्या श्रीखंडाला लागतं तसं त्या हिशोबाने. आम्रखंड म्हणू शकतो आपण. आम्रखंडच आहे. आता ह्याला आपण एकदा पुन्हा चाळणीमधून हे सगळं जे गुठळ्या दिसतात आहेत ना त्या पूर्ण आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर चाळणीमध्ये पुन्हा एकदा आपण ह्याला हे काढून घेऊया चाळणीतून चांगलं हे करून. ठीक आहे. मी पुन्हा तीच प्रोसेस करते. पूर्ण एकदम मऊसूद आपण आपले श्रीखंड तयार. आपलं मिश्रण मी चाळणीमधून काढून घेतलेलं आहे चांगलं घालून. हे बघा असं एकदम मऊसूद एकदम असं त्याला एकदम आकार आलेला आहे, स्ट्रक्चर आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही छानपैकी. आता ह्याला आपण वाटीमध्ये काढून पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घेऊयात. आता काढून घेते मी वाटीमध्ये. छानपैकी फक्त एकदा जरा फिरवून हाताने मिक्स करून घेते. मिक्स करून झालं की आपलं आम्रखंड तयार आहे. यामध्ये आपण थोड्या वेळाने ड्रायफ्रूट
पण टाकूयात आणि मस्तपैकी आपलं खरंच आम्रखंड एकदम छानपैकी तयार होऊन जाईल. याला आपण सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि मस्तपैकी दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो एकदम छानपैकी. जसं आपल्याला बाजारात मिळतं तसंच आम्रखंड तयार झालं एकदम मस्त. आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे. ते आता आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊयात. बघा छानपैकी मस्त मऊसूद ह्या स्ट्रेक्चर आलेलं आहे. याला आता मी छानपैकी काढून घेते वाटीमध्ये आणि खायला आता रेडी आहे. तुम्ही हे असंही खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर हे अतिउत्तम छान आणि एकदम ओरिजिनल आपलं बाजारासारखं श्रीखंड तयार झालेलं. श्रीखंड म्हणजेच आम्रखंड तयार झालेलं आहे. याला आता जरा सजवूयात. मी वरूनही टाकले थोडेसे बदामाचे काप आणि हे आपलं आम्रखंड तयार आहे. खूप छान, खूप सुंदर, अतिशय सोपं पण थोडासा वेळखाऊ पदार्थ आहे, पण खरंच खूप छान आहे, एकदम मस्त. एकदा खरंच करून पहा. आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे. हे असंच तुम्ही बनवण्यासाठी फॉलो करा आणि एन्जॉय करा. एकदम मस्त झालं आहे. जसं आपण बाजारातून आणतो तसंच सेम. खरी नक्की करून पाहा तुम्ही.